नमस्कार मित्रांनो, मी अक्षर अस्कर. आपण पाहता टेक्निकल सपोर्ट मध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं जेरेनियम शेती कशी करायची, त्यापासून उत्पन्न कसं मिळवायचं काय. त्यानंतर मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की जेरेनियम पासून जे तेल निघतं तर त्याचा डेस्टिनेशन प्लांट आपण या चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर त्याआधी आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर मित्रांनो, हे पाठीमागं पाहत आहात तर हा डेस्टिनेशन प्लांट आहे जेरेनियमचा. त्याची पूर्ण आपण माहिती पाहणार आहोत. तर पहिल्या स्टार्टला आपण या प्लांटमध्ये जे आपण कट केलेलं जेरेनियम आहे ते आपल्याला इथे टाकायचं आहे. या एका टँकमध्ये 500 किलो एवढं जेरेनियम बसतं. त्यानंतर या बाजूच्या प्लांटमध्ये सुद्धा तेवढंच बसतं. म्हणजे असं टोटली 1 टन या दोन्ही टँकमध्ये जेरेनियमचं हे कटिंग केलेलं हे बसतं. त्यानंतर अशा प्रकारे या टँकमध्ये पाणी आहे. त्यानंतर याला जाळ देऊन ह्याची वाफ बनवली जाते. वाफ बनवून हीच वाफ या पाईपद्वारे या टँकमध्ये सोडली जाते. जेव्हा ही वाफ ह्या टँकमध्ये जाते, हे झाकण बंद असल्यामुळं हे आपलं वाफेमुळे हे जेरेनियम आहे ते बॉईल होतं. बॉईल झाल्याच्या नंतर हेच वाफ परत ह्याची वाफ तयार होते. वाफ तयार झाल्याच्या नंतर ही वाफ या पाईपद्वारे या टँकमध्ये येते. या टँकमध्ये आल्याच्या नंतर ही वाफ थंड करण्यासाठी आपल्याला एक कूलिंग सिस्टमचा एक प्लांट बसवलेला आहे. तिथून पाणी म्हणजे जे थंड पाणी आहे ते या टँकमध्ये सोडलं जातं. त्यानंतर हेच पाणी वाफ झालेलं जे पाणी आहे ते याद्वारे या टँकमध्ये जमा होतं. त्यानंतर यामध्ये दोन्ही म्हणजे तेल आणि पाणी मिक्स होतं. मिक्स झाल्याच्या नंतर जेव्हा इथून 500 लिटर 500 कसं किती पाणी इथं जमा झाल्याच्या नंतर तेल तयार होतं 60 लिटर जेव्हा पाणी इथं बकेटमध्ये येईल त्यानंतर आपण इथून आता आपण हे समोरून ह्याचा तोंड बंद केलेलं आहे, म्हणजे पाणी बंद केलेलं आहे म्हणून हे ऑइल आता वर येत जाणार आहे. आणि ऑइल आल्याच्या नंतर हे असं ऑइल आपल्या त्या पलीकडच्या बॉटल मध्ये येणार आहे. अशा प्रकारे हे ऑइल आपलं बाहेर निघतंय. आणि हे ऑइल आल्याच्या नंतर अशा प्रकारे पाणी आणि ऑइल दोन्ही एकत्र आपण बाहेर काढलेलं आहे. यानंतर आपण आणि ते पाणी आणि ऑइल बाजूला अलग अलग करणार आहोत. काढून घेता येतं ना ते, काय ते पडलेलं खाल्लं काढून घेतात. ते नाही पडत खाली, ते उपसत नाहीये. बायोमॉस ते बंद करायचंय का चालू राहून द्यायचंय? होय
जनरेटर चालू राहून त्याचं बंद करायचे. कारण आता सिम यायला टाइम आपल्याला ह्याच्या जागेवर कूलिंग टावर पण असते एक. कूलिंग टावर बी हे करू शकतो आपण, समजा ठेवू शकतो इथे. त्याची पाणी येणार त्या टावर मध्ये सोडलं ते ऑटोमॅटिक थंड करणार आणि ते परत गरम पाणी इकडे सोडणार. मला तर काय हे पाणी आपल्याला आपल्या शेतीमध्ये ह्युमिकचं काम करणारं हे पाणी आहे. आणि हे सुद्धा आपल्या शेतीला आपण ऑर्गॅनिक पद्धतीने जर शेती करत असेल तर आपल्या शेतीसाठी आपण वापरू शकतोय, काही अडचण नाही.